Welcome all of you. I am Mr. D.R. Mani from VVIT Park Mechanical Department. Today's we have discussed in our course, that is Mechanical Engineering Material. Course code is 22343. Our lecture number 7. That is unit number first, basics of engineering materials. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघत आहोत. लास्ट तुमचे 2 लेक्चर आहेत. 2 लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टीज वेगळ्या बघत आहोत आणि प्रॉपर्टीचं किती इम्पॉर्टन्स आहे मटेरियलमध्ये हे आपण लास्ट लेक्चरला पण बघितलेलं आहे. आणि त्यामुळे प्रॉपर्टी माहीत असल्या तर तुम्हाला पुढं त्याचे मटेरियलचे ॲप्लिकेशन्स म्हणजे तुम्ही ते यूज करू शकणार आहात किंवा ॲप्लिकेशन्स त्याचे त्या पद्धतीने असणार आहेत. ओके. सो आपण कंटिन्यू करूया प्रॉपर्टीज, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. सो नंतरची मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे ती म्हणजे डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ डक्टिलिटी? सो इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू विच इट कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर. ओके. आता याच्यामध्ये डक्टिलिटी म्हणजे जर तुम्ही एखादं मटेरियल आहे ते मटेरियल तुम्ही काय केलं, ओढलं, ओके, पुल केलं, तर ते मटेरियल काय होतं, त्याची थिन वायर फॉर्म होते. ओके. म्हणजे थोडक्यात बघा, हे सपोज असं मटेरियल आहे, स्टील आहे, काय स्टील आहे, आणि तुम्ही काय केलं, याला पुल केलं. पुल केल्यानंतर याच्यामध्ये अशी थिन वायर फॉर्म झाली, याच्यापासून अशी वायर फॉर्म झाली, म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय, डक्टिलिटी. म्हणजे ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणायचं डक्टिलिटी. ओके. सो तुम्ही म्हणताना असं म्हणा की प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू विच इट कॅन बी ड्रॉन इनटू थिन वायर ऑन ॲप्लिकेशन ऑफ टेन्साइल फोर्स. ॲप्लिकेशन ऑफ टेन्साइल फोर्स. सो एक्झाम्पल याचे आहेत. आता आपण जे वायर आपल्याला दिसतात, आपल्याला माहिती आहे वायर फॉर्ममध्ये जे मटेरियल आहे ते सगळे म्हणजे स्टीलची वायर असते, त्यानंतर कॉपर, ओके, त्याच्यानंतर ॲल्युमिनियमची वायर असते, स्टीलची वायर असते, कॉपरची वायर असते. म्हणजे हे जे मटेरियल आहेत यांच्यात ॲबिलिटी, यांच्यात असा गुणधर्म आहे, यांची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे डक्टिलिटी. ही डक्टिलिटी आहे म्हणून ही वायर फॉर्ममध्ये रूपांतर होतं किंवा वायर फॉर्ममध्ये होतं. ओके. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर, लोड अप्लाय केल्यानंतर याच्यामध्ये एक्सटर्नली फोर्स अप्लाय केल्यानंतर याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली टेन्साइल फोर्स अप्लाय केल्यानंतर इट कॅन बी फॉर्म इनटू थिन वायर. ओके. सो स्टील, कॉपर, ॲल्युमिनियम असे काही एक्झाम्पल आहेत जे डक्टिलिटी याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत ते डक्टिलिटी प्रॉपर्टी आहे. ओके. सो नेक्स्ट वन पुढचे जे आहे मॅलेबिलिटी. नेक्स्ट वन इज मॅलेबिलिटी. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती आहे मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी, these material creates thin sheets without cracking when hammered. Thin sheets when hammered, okay, without cracking, when hammered. सो मॅलेबिलिटी ही अशी प्रॉपर्टी आहे मटेरियलची ज्याच्यामध्ये जर समजा एखादं मटेरियल आहे आणि तुम्ही काय केलं, कंटिन्युअसली त्याला हॅमरिंग केलं, तुम्ही कंटिन्युअसली हॅमरिंग केल्यानंतर त्याची एक थिन शीट्स तयार होणार. ओके. प्लेट तयार होणार, थिन प्लेट, बारीक अशी प्लेट तयार होणार. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं, मॅलेबिलिटी. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणायचं, मॅलेबिलिटी. सो मॅलेबिलिटी इज अ थिन शीट्स विदाउट क्रॅकिंग. क्रॅक न होता ते मटेरियल थिन, म्हणजे जसं की एखादं ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियमची तुम्ही घेतलेलं आहे बघा. तुम्ही जर कधी ॲल्युमिनियमची भांडी तयार करतात तिथं जर गेला तुम्ही बघितलं तर ते कंटिन्युअसली हॅमरिंग करत असतात आणि मग त्याच्यापासून ते
बादली म्हणा, टोपली म्हणा, असं काहीतरी त्या गोष्टी त्या ज्या ॲल्युमिनियमपासून ते तयार करतात. ओके, बॉक्स तयार करतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात की ते त्या ॲल्युमिनियमच्या प्लेट्सपासून तयार करतात. सो त्याला आपण त्या प्रॉपर्टीला, ॲल्युमिनियमच्या त्या प्रॉपर्टीला आपण मॅलेबल असं म्हणतो. मॅलेबल म्हणजे काय? मॅलेबल म्हणजे थोडंसं मऊ मऊ असं असणारं मटेरियल, आणि त्याच्यापासून त्याला आपण हॅमरिंग केल्यानंतर त्याचे थिन शीट्स तयार होणार विदाऊट क्रॅकिंग. ओके, सो ह्याचं एक्झाम्पल आपण ॲल्युमिनियम असं देऊ शकतो. ओके, सो दिस इज अ मॅलेबिलिटी. आफ्टर दॅट brittleness. Brittleness it can be directly broken. It can be directly broken without any further deformation. विदाउट एनी फर्दर डिफॉर्मेशन. आता बघा, आपण याला ब्रिटलनेस असं म्हणतो. आता ब्रिटलनेस कधी म्हणायचं? कारण ज्यावेळी याच्यावर लोड आपण दिला किंवा ते मटेरियल समजा वरून खाली पडलं, तर विदाऊट डिफॉर्मेशन ते काय होतं? ब्रेक होतं, फुटतो. म्हणजे त्याला आपण थोडक्यात या ब्रिटलनेसला आपण जसं ठिसूळ म्हणतो, एखादा ठिसूळ आहे ब्रिटलनेस. आता सपोज हा चॉक आहे, सपोज हा चॉक आहे, मी काय केला बघा, याच्यावर मी आता लोड अप्लाय करतो, हे काय झाला? डायरेक्ट काय झालेलं आहे? कट झालं. डायरेक्ट काय झालं? कट. विदाऊट डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन असं झालं काय? ओके, एखादी तार असली, तार तुम्ही असे वाकवत आहे, वाकवल्यानंतर ज्यावेळी एखादं, आता बघा बाइंडिंग वायर आपण म्हणतो, बाइंडिंग वायर हार्डवेअरच्या मटेरियलमध्ये मिळतं. आपण कट करताना कसं करतोय? ज्यावेळी आपण कंटिन्युअसली तर अप अँड डाऊन असं करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होते. आधी सुरुवातीला त्याच्यावर डिफॉर्मेशन होते, नंतर ती कट होते. पण इथं तसं झालं का बघा? इथं मी डायरेक्ट काय केलं? डायरेक्ट असं फोर्स अप्लाय केल्यानंतर डायरेक्ट फुटलं. म्हणजेच काय? दिस इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल विदाऊट एनी फर्दर डिफॉर्मेशन. म्हणजे हे क्रॅक झालेलं, म्हणजेच त्याला आपण ब्रिटलनेस म्हणतो. म्हणजे त्याला आपण ब्रिटलनेस. आता हे ब्रिटलनेसमध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत? तर त्याच्यामध्ये कास्ट आयर्न ग्लास, कास्ट आयर्न ग्लास, कॉन्क्रीट स्टोन, कॉन्क्रीट स्टोन, हे आपण एक्झाम्पल काही बघू शकतो. म्हणजे हे ब्रिटलनेस आहे. कास्ट आयर्न असेल, ग्लास असेल, कॉन्क्रीट असेल, स्टोन असेल, डायरेक्ट फुटणार, डायरेक्ट ब्रेक होणार. म्हणजे कोणतंही डिफॉर्मेशन होणार नाही, डायरेक्ट विदाउट एनी फर्दर डिफॉर्मेशन ते डायरेक्ट क्रॅक होणार. म्हणून आपण ब्रिटलनेस, या प्रॉपर्टीला आपण ब्रिटलनेस असं म्हणायचं. आता त्याच्यानंतर आपण बघूया फटीग. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती म्हणजे फटीग. तर फटीग म्हणजे काय बघा? इट रेजिस्ट द फेल्युअर ऑफ मटेरियल, resist failure of material under fluctuating or repetitive loading. Fluctuating or repetitive असं म्हणू शकतो.
लोडिंग. बघा आता फटीग म्हणजे काय, याच्यामध्ये सुद्धा लोड अप्लाय केला, लोड अप्लाय झाल्यानंतर किंवा एखादं मशीन वगैरे पार्ट वगैरे आहे त्याच्या पार्टमध्ये वर्किंगमध्ये असताना त्याच्यावर कंटिन्युअसली लोड आहे. ओके, आणि तो लोड ज्यावेळी असणार त्यावेळी ते फेल्युअर होणार. थोड्या वेळाने काय होणार, ते फेल्युअर होणार. ते फेल्युअर जे होणार त्यावेळी ते फेल्युअर ज्यावेळी होणार ते कशामुळे फेल्युअर होणार, कारण फ्लक्च्युएटिंग ऑफ रिपिटेटिव्ह लोडिंग आहे. इट रेजिस्ट फेल्युअर ऑफ मटेरियल अंडर रिपिटेटिव्ह लोडिंग. रिपिटेटिव्ह आणि फ्लक्च्युएटिंग लोड आहे, पण त्या लोडला ते रेजिस्ट करतं. ओके, सो त्याला आपण फटीग असं म्हणतो. आणि ते जर फेल्युअर झालं, फटीग फेल्युअर, ते जर फेल झालं तर त्याला आपण फटीग फेल्युअर असं म्हणतो. ओके, सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ फटीग. इट इज ऑल्सो कॉल्ड एज एंडोरन्स. याला एंडोरन्स असं पण म्हणतात. लक्षात ठेवा, एंडोरन्स, त्याला एंडोरन्स असं सुद्धा. फटीगला ऑल्सो नोन ॲज अ फटीग इज ऑल्सो नोन ॲज अ एंडोरन्स. ओके, रिपिटेटिव्ह लोडिंग हा शब्द, फटीग म्हटलं की काय करा, कंटिन्युअसली लोडिंग और रिपिटेटिव्ह लोडिंग, हे लक्षात ठेवा. जर एखादा मटेरियल फेल झालं, फटीगनं फेल झालं, फटीग फेल्युअर ज्यावेळी झालं असं म्हणतो, त्यावेळी त्याच्यावर कंटिन्युअसली लोड येतो आणि त्यामुळे ते फेल झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये मशीन पार्ट्स, एक्सल स्प्रिंग, शाफ्ट, connecting rod, pinion teeth, हे म्हणजे जे असे कॉम्पोनंट आहेत की ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली लोड येतोय. ओके, जसं की मशीन एक्सल आहे, एक्सलवर कंटिन्युअसली लोड असतो, रिपिटेटिव्ह लोड असतो. स्प्रिंग आहे, त्याच्यानंतर शाफ्ट आहे, त्यानंतर कनेक्टिंग रॉड आहे, आणि किंवा गिअर, पिनियन टीथ, व्हील अँड पिनियन ज्याला म्हणतो, म्हणजे गिअरचे टीथ जे असतात त्याच्यावर कंटिन्युअसली लोड असतो. सो ते जर फेल झालं तर ते कशामुळे, तर रिपिटेटिव्ह लोडिंग आहे, कंटिन्युअसली लोडिंग आहे, त्यामुळे ते फटीग, त्याच्यात जो आलेला आहे तो म्हणजे फटीग. कंटिन्युअसली लोडिंग ज्यावेळी होतो त्याला आपण फटीग असं म्हणतो. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे क्रीप. The deformation is continuous. Deformation is continuous of the material which undergoes with the time due to application of external steady load with application of external steady load is called creep. तर आपण creep असं म्हणतो.
सगळ्यात महत्त्वाचं काय, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, विथ टाइम डिफॉर्मेशन इज अ कंटिन्युअस and externally steady load. Externally steady load. काही स्ट्रक्चरल मेंबर जे असतात, जे की कॉलम, ओके, कॉलम जे असतात, कॉलम बीम हे जे आहे स्ट्रक्चरल मेंबर किंवा मशीन पार्ट्स, किंवा मशीन पार्ट्स. आता बघा क्रीप जे आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली याच्यावर काय लोड आहे. क्रीप कशाला म्हणायचं बघा, ज्या मटेरियलवर कंटिन्युअसली लोड आहे तो आता फटिंग सारखा नाही, म्हणजे फ्लक्च्युएटिंग नाही. फ्लक्च्युएटिंग म्हणजे कसं, आता आहे परत थोड्या नाही, परत आता आहे परत थोड्या नाही, अशा पद्धतीने तो म्हणजे इंटरमिटंट म्हणतो त्याला आपण, ओके, रिपिटेटिव्ह. तसं नाही. तर हा क्रीप म्हणजे कसा आहे, कंटिन्युअसली आहे, एकसारखा आहे. जसं की बिल्डिंग आहे, एखादी बिल्डिंग आहे, जुनी बिल्डिंग आपण ऐकतोय की बऱ्याच जुन्या बिल्डिंग ढासळलेल्या या ज्या बातम्या आहेत त्या आपण ऐकतोय. आता त्या कशामुळं, कारण त्याच्यामध्ये क्रीप आलं असतं. त्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे क्रीप. कारण काय, त्याचं कंटिन्युअसली डिफॉर्मेशन व्हायला. डिफॉर्मेशन इज कंटिन्युअस ऑफ मटेरियल विच अंडरगोज विथ अ टाईम. बघा कंटिन्युअसली बऱ्याच वर्षांपासून ती बिल्डिंग तशी उभी आहे, ओके, आणि त्यानंतर त्याचं डिफॉर्मेशन होत असतं, कंटिन्युअसली डिफॉर्मेशन होत असतं. आणि ज्यावेळी त्याची क्षमता संपते, लोड सस्टेन करण्याची क्षमता त्या बिल्डिंगची संपते, त्यावेळी ती बिल्डिंग ढासळते, ओके. सो ती जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण क्रीप असं म्हणतो. ती जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण क्रीप असं म्हणतो. म्हणून इथं एक्झाम्पल घेतलं की स्ट्रक्चरल मेंबर, मशीन पार्ट्स क्रेन वगैरे जे आहेत किंवा काही बरेच मशीन्स असतात, मशीनमध्ये कंटिन्युअसली लोड असतो मशीनवर. सो बरेच त्यामुळे ते फेल होतात. सो ते कशामुळे फेल होतं, क्रीपमुळे फेल होतात. क्रीप म्हणजे काय, कंटिन्युअसली म्हणजे कंटिन्युअस डिफॉर्मेशन अंडर द टाईम. सगळ्यात महत्त्वाचं काय, विथ टाईम विथ द ॲप्लिकेशन ऑफ एक्सपिरियन्स स्टेडी लोड. स्टेडी कंटिन्युअसली लोड आहे आणि विथ द टाईम आहे, कंटिन्युअसली तो बऱ्याच वर्षांपासून आहे, बऱ्याच दिवसांपासून आहे, आणि तो कंटिन्युअसली लोड असल्यामुळं त्याच्यामध्ये क्रीप जनरेट झाले. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ क्रीप. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टी विच इज क्रीप. Next one is the plasticity. Plasticity is the property of material deformation which retains the deformation produced. Retains the deformation produced. Retains the deformation produced under the load permanently. Under the load permanently. म्हणजे आपल्याला माहिती आहे इलास्टिसिटीच्या अपोजिट आहे ते प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय, तर एखादं मटेरियलवर आपण लोड अप्लाय केल्यानंतर त्या मटेरियलचे साईज शेपमध्ये चेंज होतो, आणि ज्यावेळी मटेरियलवरचा लोड रिमूव्ह होतो, लोड रिमूव्ह केल्यानंतर इट्स डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल साईज अँड शेप. म्हणजेच रिटेन इट्स पोझिशन, किंवा ती जसं शेप जो डिफॉर्मेशन झालेला आहे त्या डिफॉर्मेशन स्टेटमध्येच तो तसाच राहतो.
त्याच्यामध्ये चेंज होत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो म्हणजे ते परमनंटली तो जो शेप आणि साईज जो आहे तो परमनंटली तसाच राहतो, ओरिजिनल शेपला परत येत नाही, म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो प्लास्टिसिटी, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो प्लास्टिसिटी. ओके. So this is the hardness testing procedure. Sorry, this is the property. After that we have to see hardness testing procedure. नेक्स्ट जे आहे ते हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजर आपण बघूया. हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजरमध्ये आपण ॲक्च्युली जे मटेरियल आपल्याला काय करायचं आहे, मटेरियल आपल्याला एखादं मटेरियल आहे ते आपल्याला यूज करायचं आहे एखाद्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी, तर त्याचा हार्डनेस ज्यावेळी आपण बघतो, तर हार्डनेस बघत असताना आपण कशा पद्धतीनं त्याची प्रोसिजर आहे किंवा हार्डनेस कशा पद्धतीने बघायचा. ओके. तर कसे पॅरामीटर आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर त्याला काय प्रोसिजर आहे, तर हार्डनेस म्हणजे काय, तर रेजिस्ट ॲबिलिटी टू इट्स इंडेंटेशन म्हणा, स्क्रॅच, वियर जे होतं त्याला काय करतं, ते रेजिस्ट करतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो हार्डनेस. ते मटेरियल आपण काय म्हणतो हार्ड आहे असं आपण म्हणतो. ओके. सो हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजरमध्ये दोन टाईप आहेत. तर बेसिकली हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजरच्या दोन टाईप आहेत. पहिलं म्हणजे ग्रिनेल हार्डनेस टेस्ट अँड सेकंड म्हणजे रॉकवेल हार्डनेस टेस्ट. ओके. सो फर्स्ट आपण बघूया ग्रिनेल हार्डनेस टेस्ट. फर्स्ट वन इज द ग्रिनेल हार्डनेस टेस्ट. इट इज मोस्ट कॉमनली अडॉप्टेड. आता याचे काही की पॉईंट बघूया आपण अगोदर. Most commonly adopted procedure for test iron, steel, brass and bronze. तर मोस्टली जे मटेरियल आहे आयर्न आहे, स्टील आहे, ब्रास आहे आणि ब्रॉन्झ आहे. या मटेरियलसाठी मोस्टली अडॉप्ट जी केली जाते ती म्हणजे ग्रेनेल हार्डनेस टेस्टिंग. म्हणजे समजा आयर्नचा हार्डनेस बघायचा आहे, स्टीलचा हार्डनेस बघायचा आहे, ब्रासचा हार्डनेस बघायचा आहे किंवा ब्रॉन्झचा हार्डनेस बघायचा आहे. हे हार्डनेस बघत असताना मोस्टली जी प्रोसिजर वापरली जाते ती म्हणजे ग्रेनेल हार्डनेस टेस्ट. आता आपण काय करूया की वन बाय वन प्रोसिजर बघूया की ग्रेनेल हार्डनेस टेस्टची प्रोसिजर काय आहे. ओके. सो इन दिस टेस्ट स्टँडर्ड स्पेसिमन हार्डन स्टील बॉल 10 मिलीमीटर डायमीटर इज इम्प्रेस्ड ऑन फ्लॅट सरफेस. म्हणजे एखादा एक पट्टी असते, फ्लॅट सरफेस असतो, त्या फ्लॅट सरफेसवर काय केलेलं आहे की एक 10 मिलीमीटर डायमीटरचा एक इंडेंटर आहे. इंडेंटर म्हणजे राऊंड असा बॉल जो आहे स्टीलचा बॉल, तर तो राऊंड इंडेंटर आपण काय करायचं आहे इम्प्रेस करायचा आहे. म्हणजे त्याच्यावर आपल्याला प्रेशर द्यायचा आहे आणि तो प्रेशर दिल्यानंतर ती जी प्लेट आहे त्या प्लेटमध्ये खळगा पडणार.
ओके. इंडेंटर, त्याला आपण इंडेंटेशन म्हणतो. खळगा म्हणजे इंडेंटेशन. सो इंडेंटेशन ते जे होणार आहे ते इंडेंटेशन आपण काय करायचं आहे, मायक्रोस्कोपनं आपण ते मेजर करायचं. ओके. आणि एक फॉर्म्युला आहे BHL नंबर, ब्रेनेल हार्डनेस टेस्टचा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यात ती व्हॅल्यू टाकायची आणि मग आपल्याला हार्डनेस नंबर मिळतो, म्हणजे त्या मटेरियलचा हार्डनेस नंबर मिळतो. सो सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जे टेस्ट करणार आहे आपण, तर टेस्ट करणार आहे तर त्याचं स्टँडर्ड हार्डनेस स्टील बॉल तो 10 मिलीमीटर डायमीटरचा आहे. तो आपण काय करणार याच्यामध्ये इम्प्रेस फ्लॅट सरफेसमध्ये आपण इम्प्रेस करणार आहे. ओके. सो फॉर ब्रास अँड सॉफ्ट अलॉय लोड इज 500 kg. जर समजा सॉफ्ट असेल मटेरियल तर आपण 500 kg लोड अप्लाय करणार, आणि हार्ड मटेरियल असेल तर आपण 3000 kg. सॉफ्ट असेल तर म्हणजे स्टील वगैरे असेल तर, स्टील कास्ट आहे असे जर मटेरियल असेल तर आपण काय करणार आहे 3000 kg. आणि ब्रास वगैरे असेल, ब्रास आणि सॉफ्ट मटेरियल तर आपण 500 kg लोड देणार. म्हणजे लोड देताना सुद्धा आपण हार्ड मटेरियल आणि सॉफ्ट मटेरियल कसं असेल त्याच्याप्रमाणे आपण ते लोड आपण ॲडजस्ट करायचा आहे, लोड द्यायचा आहे. ओके. सो हा जो लोड आहे तो आपल्याला काय करायचा आहे, मेंटेन ठेवायचा आहे 10 to 30 सेकंड. तर 10 ते 30 सेकंदासाठी आपण काय करायचं आहे, तो लोड आपण काय करायचा आहे त्याच्यामध्ये तसाच तो ठेवायचा आहे. म्हणजे अंडर द लोड आपण तो 500 kg ते 3000 kg आपण जे मटेरियल असेल त्याच्याप्रमाणे आपण देणार, आणि ते 10 ते 30 सेकंदासाठी ते लोड तसाच तो ठेवणार आपण. मग त्याच्यामुळे काय होणार आहे तर BHN means Brenner hardness test, Brenner hardness number. Okay, Brenner hardness number. बघा ब्रेनर हार्डनेस टेस्ट, ब्रेनर हार्डनेस नंबर जो आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे तो लोड अपॉन एरिया ऑफ इंडेंटेशन. आता इथे बघा लोड जो आहे तो P आहे. डीचं डायमीटर ऑफ बॉल, इंडेंटर बॉल आहे त्याचा डायमीटर D आहे, कॅपिटल D. आणि खळगा जो पडणार आहे ते जे इम्प्रेशन पडणार आहे ते इम्प्रेशन आपण जे मोडणार त्याचा डायमीटर जो आहे तो स्मॉल d. ओके. लक्षात आलं. हा फॉर्म्युला आहे 2p/πd d2 - d1. आता कॅपिटल D म्हणजे काय, इंडेंटर जो आहे त्याचा डायमीटर, खळगा जो पडणार आहे शेप इम्प्रेशन जे पडणार आहे ते स्मॉल d आहे. d2 - d म्हणजे तिथं बघा कॅपिटल D आणि स्मॉल d. आणि P म्हणजे काय, एक्सटर्नल लोड. लोड किती आपण अप्लाय करणार आहे तो, म्हणजे हा या फॉर्म्युल्यात या व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला आता हा तुम्ही म्हणणार हे कसं आपण काम करायचं
तो आफ्टर लोड ज्यावेळी रिमूव्ह करणार तर ते मटेरियल आपण तिथून रिमूव्ह घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे आणि एक मायक्रोस्कोप असतो आपल्याकडं. त्या मायक्रोस्कोपमध्ये तो बघून मायक्रोस्कोपच्या अंडर ॲक्च्युली एक मायक्रोस्कोपसारखा असा तो आपल्याला काय केलेला आहे की त्यामध्ये आपण मेजर करण्यासाठी म्हणजे स्मॉल डायमीटर तो कळगा मेजर करण्यासाठी आपल्याला डिव्हाइस दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे ॲक्च्युली आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने तो डायमीटर त्याच्यामध्ये आपल्याला तो दिसतो, त्याच्यात मेजर होतो. ओके, आणि ते मेजर करायचं आणि ते मग तिथे लिहायची व्हॅल्यू आणि मग जे आपल्याला त्या मटेरियलचे हार्डनेस नंबर आपल्याला कळतो. सो दिस इज अ BHN ड्रेनेज हार्डनेस टेस्टिंग. सो दिस इज द प्रोसिजर ऑफ ड्रेनेज हार्डनेस टेस्टिंग. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. नेक्स्ट लेक्चरला आपण जे आहे ते रॉकवेल हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजर कशा पद्धतीनं वर्क होते ते आपण बघणार आहोत आणि रिव्हिजन म्हणजे आपला शेवटचा पॉईंट जो या चॅप्टरचा आहे तो म्हणजे रॉकवेल हार्डनेस टेस्टिंग. त्याच्यानंतर जे आहे ते आपलं पुन्हा एकदा आपण रिवाईज करणार आहे पहिल्या पॉईंटपासून या रॉकवेल हार्डनेसपर्यंत जे पूर्ण पॉईंट आहे ते पुन्हा एकदा आपण नेक्स्ट लेक्चरला आपण रिव्हिजन घेणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.